ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरु हीच माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेट
कर्मफलांचा विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था शस्त्र त्याग तव शत्रु पुढती नच शोभे तुझला शस्त्र त्याग तव शत्रु पुढती नच शोभे तुझला कातर होसी समरी मग तू वीरोत्तम कसला घे शस्त्राते सुधीर होऊन घे शस्त्राते घे शस्त्राते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था रक्षाया धर्मार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहाच्या फुलबागा कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहाच्या फुलबागा मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा इह परलोकी अशांतीने तव इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकविल माथा विक्रम
जिंदाबाद ओके एनईएसके ओके ओके एनईएसके जिंदाबाद जिंदाबाद एनईएसके जिंदाबाद 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 एनईएसके जिंदाबाद ओके ओके एनईएसके
अरे बंदे बंदे बंदे
सहर्ष असं स्वागत आहे. थोड्याच वेळामध्ये आपण या ठिकाणी तर अखंडपणे ज्यांनी ज्ञानदानामध्ये शिक्षण सेवेमध्ये आर मुखेकर सामाजिक कार्यकर्ते मिठू काका पापणा हेही उपस्थित आहेत. सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील खरं तर आजचा सोहळा म्हणजे सुवर्ण अक्षर श्री आर मार्गदर्शक शिक्षणाबरोबरच माणूस बनवायचा मार्ग दाखवला अशा या आमच्या गुरुजनांचा या ठिकाणी आमच्या आपल्या सर्वांच्या कुटुंबी आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला या ठिकाणी आसन करायचं आहे. अरे काय एवढे दहा पाहिजे एनर्जी कुठे आहे? एक साथ विश्राम, एक वा छान, एक साथ सावधान. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे त्यामुळे सगळ्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. बॅच वाईज फोटो आपण नंतर काढणार आहोत. 1997 ची बॅच मला वाटतं बरोबर. आपण नंतर बॅच वाईज फोटो काढणार आहोत. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. पाटील ज्यांच्यामुळे आपण सर्वजण इथे आहोत. मला पूजनही या ठिकाणी होत आहे. शिक्षण संस्थेमध्ये महत्वाचा असा वाटा आहे, अमूल्य असे योगदान आहे. जीवनामध्ये दिवे लावले असं म्हणायला हरकत नाही.
प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. सरांपासून तर तांबोळी मामापर्यंत उपस्थित सर्व गुरुजन वर्ग सर्वांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. सर्व ग्रामस्थ आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत करतो. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी विविध उपक्रम त्या ठिकाणी आपण राबवत असतो. त्यामध्ये कलाकडा क्षेत्रात उल्लेखनीय यश करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी गुणगौरव करण्याचं काम या विद्यार्थ्यांच्या मार्फत होत असतं. खरं तर या शिक्षकांनी सर्वांना जे ज्ञानदान दिलं, जे ज्ञानामृत पाजलं, त्याचा यथार्थ उपयोग करून सर्व विद्यार्थी या ठिकाणी आज कोणी कुटुंब प्रमुख असेल, कोणी गावकरी असेल, कोणी शिक्षक असेल, डॉक्टर, वकील, पत्रकार सर्व क्षेत्रात उल्लेखनीय असं काम सर्वजण करतायत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी वेळ प्रसंगी सर्व एकत्र येत असतात. शाळेची नवीन इमारत बांधण्या कामी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या सह माजी विद्यार्थ्यांनी जवळजवळ 22 लाख रुपयांची त्या ठिकाणी वर्गणी जमा करून शाळेची सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी उभारणी केलेली आहे. असे अनेक पैलू या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या या वतीने होत असतात. त्यातलाच हा एक प्रसंग. आपण या प्रसंगाच्या निमित्तानं सर्वजण उपस्थित सर्वांचं पुन्हा सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि मी माझं प्रास्ताविक थोडक्यामध्ये या ठिकाणी थांबवतो. या सर्व बॅचचे विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि आपण हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत. आपण या सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या या शिक्षण संस्थेचे आजी माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मात्र बरेच जण जे आहेत आपल्यामध्ये आज नाही आहेत, तर ते दिवंगत शिक्षकेतर रयतसेवक व विद्यार्थी यांना आपण 2 मिनिट उभे राहून श्रद्धांजली देणार आहोत. तर मी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना विनंती करेन की त्यांनी 2 मिनिट शांत उभं राहायचं आहे. स्वर्गीय बी कोरे सर यांना आपण श्रद्धांजली आपण अर्पण करीत आहोत. हरिओम पासून होते आणि आपल्या माणसांची सुरुवात अर्थात तुम्हा सर्वांपासून होते आणि म्हणूनच आलेल्या सर्व आपल्या माणसांचा आपल्या माणसांकडून शब्द सुमनांनी स्वागत करते. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे. मात्र तत्पूर्वी आपल्या सर्व मित्रमैत्रिणींचं मी या ठिकाणी लक्ष वेधू इच्छिते की आपण श्रीयुत S.N. पाटील सर, त्याचप्रमाणे श्री R.R. मारकड सर यांचा सेवापूर्ती समारोहासाठी इथे जमलेलो आहोत. त्यांच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून त्यांचे जे स्नेही कुटुंबीय मित्रमंडळी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं आपल्या या रयत संस्थेच्या वतीनं सर्व आजी माजी
आणि श्रीयुत नितीन पवार हे याच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. आणि पुनश्च एकदा मी आपल्या सर्व मित्रमंडळींचं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छिते, कारण अत्यंत असा जिव्हाळ्याचा विषय आता आपल्या समोर सादर करत आहे. लक्ष वेधण्याचं कारण असं की मी जे बोलणार आहे त्यावरून तुम्हाला काहीतरी आठवणार आहे. बघा काही आठवतंय का? खास करून मी पुरुष विचार करायला हरकत नाही. मित्रहो, ती मला तेव्हाही आवडायची. मित्रहो, ती मला तेव्हाही आवडायची, ती मला आजही आवडते. तुझ्याकडे एकटक पाहत राहतो, कारण ती मला तेव्हाही आवडायची, ती मला आजही आवडते. जेव्हा मी तिच्याकडे पाहतो सर्व आठवणी मनात ताज्या होतात. जेव्हा मी तिच्याकडे पाहतो सर्व आठवणी मनात ताज्या होतात, एक एक करून डोळ्यासमोरून तरळून जातात. कारण ती मला तेव्हाही आवडायची, ती मला आजही आवडते. आजही जेव्हा आम्ही सर्व जुने मित्र जमतो चर्चेचा विषय मात्र तीच असते. आजही जेव्हा आम्ही जुने मित्र जमतो चर्चेचा विषय मात्र तेव्हाही आवडायची आणि ती मला आजही आवडते. आठवली का पुरुष मंडळी? अरे खूप वेगवेगळी उत्तर येत आहेत. आठवली? कोणाकोणाला आठवली? जरा हात वर करा. अरे वा, या आपल्या सगळ्या बॅचचे विद्यार्थी अतिशय स्कॉलर आहेत, अतिशय हुशार आहेत. बऱ्याच जणांच्या मनामध्ये पाठीमागे लाडू फुटले, पण तसं होण्याची काहीच गरज नाही. कारण अहो, ती दुसरी तिसरी कोणीही नसून ती म्हणजे आपली शाळा. मी बोलते अर्थातच न्यू स्कूल कोठेबद्दल, आपल्या शाळेबद्दल. कितीतरी आठवणी आहेत, कितीतरी किस्से आहेत. पहा, आजही जेव्हा तुम्ही तिच्या समोर उठतो, हो की नाही, तर ती आहे आपल्या सगळ्यांची प्राणप्रिय अशी लाडकी शाळा. अगदी बरोबर. या शाळेचा आपल्या जीवनात, आपल्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा आहे. आज आपल्यामध्ये कितीतरी जण वेगवेगळ्या पोस्ट भूषवत आहेत. कुणी प्रोफेसर आहे, कुणी वैज्ञानिक आहे, कुणी इंजिनियर आहे, कुणी डॉक्टर आहे, तर कुणी इतरांना रोजगार देणारे, प्रदर्शन करणारे आपल्या सर्व गुरुजनांमुळे. म्हणतात ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजे साक्षात ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश आहे. गुरु म्हणजेच परब्रह्म आहे. आपल्या गुरूंच्या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकणार नाही, तरीही त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा झोड असत नाही. म्हणूनच आपण या गुरुजनांचा सन्मान तसेच श्री पाटील सर व आर मालकर सर यांचा शिवपूर्ती समारंभ असा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी साजरा करीत आहोत. 1993 ते 2003 या बॅचमध्ये सर्व प्रत्येक बॅच मधून 2-2 विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात व्यासपीठावर नाही. सर्वांना आपापल्या आवडत्या शिक्षकांबरोबर फोटो काढण्याची संधी आपल्याला कार्यक्रमानंतर मिळणार. आपण सरकारी सोहळा सुरू करणार आहोत, तत्पूर्वी आजच्या या कार्यक्रमामध्ये या सन्मानाचं स्वरूप काय असणार आहे ते मी आपल्या समोर. संपूर्ण पोशाख व 1997च्या बॅचचे माजी विद्यार्थी श्री भारत शेठ वातरे व श्री संतोष शेठ माटे यांच्याकडून सर्व सत्कार मूर्तींना भेटवस्तू या ठिकाणी दिली जाणार आहे. अशा प्रकारचं सन्मानाचं स्वरूप या ठिकाणी राहणार आहे. तर आपण सुरुवात करतोय आपल्या आजच्या या सत्काराच्या समारंभाला. आता ज्या सत्कार चित्रकलाच नव्हे तर RSP मध्ये विशेष मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन, नियोजन तसेच उत्तमरित्या ते करायचे. त्याचबरोबर आपल्याला अर्थशास्त्र या विषयाचं मार्गदर्शन, ज्ञानदान देखील करायचे. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी ओळखलं असेलच. ओळखलं का? अगदी बरोबर, मी बोलतेय श्रीयुत मार्कड आराध्य. ती व्याख्या तुम्ही आम्हा सगळ्यांकडून पाठ करून घेतली होती.
मला वाटतं इथे बसलेल्या बऱ्याच जणांच्या आजही ती स्मरणात असेल. आर्थिक प्रश्न म्हणजे काय? माणसाच्या गरजा अमर्यादित असतात, परंतु ती भागवण्याची साधनं मर्यादित असतात. आणि या दोहोंचा मेळ कसा घालावा हा प्रश्न उभा राहतो. यालाच आर्थिक प्रश्न असं म्हणतात, बरोबर ना? बऱ्याच जणांना हे आर्थिक प्रश्न म्हणजे काय ही व्याख्या आजही सर तोंडपाठ आहे. कला शिक्षा नाव कमावलेलं आहे सरिताताई घोडे. त्यांच्या चित्रकलेचं प्रदर्शन देखील बालगंधर्वमध्ये आयोजित केलेलं होतं. हे भाग्य लाभतंय 1999च्या बॅचला. तर या बॅचमधून दोन व्यक्तींनी अर्थात 2 पुरुष व 2 महिला या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात येऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. 1999ची बॅच 1999च्या बॅचमधून 2 पुरुष व 2 महिला माझी विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे. मला माहिती आहे सगळ्यांचीच उत्सुकता आहे, सगळ्यांना सरांसमवेत फोटो काढायचा आहे. मात्र आपण सर्वांनाच मंचावर आमंत्रित करू शकत नाही. सपत्नी स्वीकारावा. मी त्यांच्या सौभाग्यवतींना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर प्रेम तुमच्या टाळ्यांच्या रूपात दाखवून द्यायचं आहे. क्षेत्रातील सेवेला आमचा मानाचा मुजरा त्यामुळे त्यांना या सेवापूर्तीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यांचं सेवानिवृत्त जीवन सुखाचं समाधानाचं आणि सूत्र ज्यांनी शिक्षकी पेशाचा पिंड दाखवून आपल्या गळी उतरवलं असे हाडाचे शिक्षक, अशी ओळख असणारे श्रीयुत SN पाटील सर. सर, तुम्ही आम्हाला जीवनाचं गणित शिकवलं, त्यामुळे आम्ही अगदी अचूकरित्या सुखाची बेरीज, दुःखाची वजाबाकी, मैत्रीचा गुणाकार तर वाईटाचा भागाकार करत आहोत आणि तितक्याच सहज रीतीने जीवनाची गणितं सोडवत आहोत. आयुष्याचं बॅलन्स शीट कसं सहजरित्या टॅली करत आहोत. सर, आपण 1992 ते 1999 अशी 9 वर्ष आपल्या कवठे गावामध्ये ज्ञानदानाचं कार्य केलं. आपण आपल्या सेवेची सुरुवात बेळंकी सांगली येथून केली आणि याच वर्षी म्हणजे 2024ला आपण सेवानिवृत्त झालात. आपण महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज सावळज तासगाव या ठिकाणाहून प्राचार्य या पदावरून सेवानिवृत्त झालेला आहात आणि म्हणूनच आमचं सन्मान या ठिकाणी करीत आहोत. मी 1998च्या बॅचच्या प्रतिनिधींना विनंती करेन की त्यांनी सरांचा सन्मान करावा. 1998च्या बॅचचे प्रतिनिधी यांना मी विनंती करेन की त्यांनी श्रीयुत पाटील SN सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सरांना देखील सेवापूर्तीच्या खूप खूप सदिच्छा. आपलं जीवनही सुखाचं, समृद्धीचं. 1997च्या बॅचने तयार राहायचं आहे. बहुतेकांना सरांनी दाखवलेला शिक्षकी पेशाचा पिंड आठवत असेल. समोर इकडे खूप आपल्या समोर नाव समोर येतं ते SN पाटील सरांचं. आणि अगदी अवघड वाटणारा गणिता विषय आपल्यासाठी सोपा बनवून
त्यांनी शिकवला. सर स्माइल स्माइल. खड्डा करून त्याच्यामध्ये पुरायचं आणि नंतर जाऊन 2 दिवसांनी उकरून पाहायचं त्याचे पैसे झालेत का. असे भारी प्रयोग आपण लहानपणी करायचो. मात्र खऱ्या अर्थाने प्रयोग काय असतात हे आपल्याला दाखवून दिलं आपले प्रयोगशील शिक्षक श्री TD धुमाळ सरांनी. आपल्याला विज्ञान शिकवणारे आपल्याशी असणारे आणि नीट ऐका, उत्कृष्ट तबला विशारद असताना देखील आपले ढोल बडवून बडवून आपल्याला विज्ञान शिकवणारे आपले लाडके सर म्हणजेच श्री TD धुमाळ सर. TD धुमाळ सरांनी 1990 साली सारोळा फाचार अहमदनगर येथून आपल्या सेवेला सुरुवात केली. 1992 ते 2002 या काळात आपल्या न्यू इंग्लिश स्कूल कवठे या आपल्या शाळेमध्ये सेवा दिली. सर, तुमच्या या कार्याला आम्ही मानाचा मुजरा करतो आणि आपण हा सन्मान स्वीकारावा अशी आपणास विनंती करतो. हा सन्मान करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते 1997च्या बॅचच्या प्रतिनिधींना. 1997 या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतंय की सर, मानाचा तुरा आज शिरपेचा ते तुमच्या, मानाचा तुरा आज शिरपेचा ते तुमच्या अभिमानाची शाल पांघरतो जी मनात आहे आमच्या. आपल्या प्रती असणारा हा आदर अफाट सामान्य ज्ञान आणि तल्लख बुद्धिमत्ता असणारे, शिष्यवृत्ती परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन करणारे, शिक्षकी पेशावरील निस्वार्थ प्रेमामुळे प्रशासकीय सेवा नाकारून विद्यार्थ्यांत रममाण होणारे, महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करताना अचूक आणि इत्यंभूत माहिती देणारी, ही अशी इत्यंभूत माहिती जर कोणी पुरवावी तर ती केवळ ML उभावळे खेड येथून केली. आपल्या कवठे गावात सरांनी 1991 ते 2015 म्हणजेच तब्बल 24 वर्ष काम केलेलं आहे आणि 2015 साली सर सेवानिवृत्त झाले. सरांच्या या अविरत परिश्रमाला आमचा मानाचा मुजरा. मी 2000च्या बॅचला त्यांच्या प्रतिनिधींना विनंती करेन की त्यांनी सरांचा सन्मान करावा. 2000 बॅचच्या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये व्यासपीठावर येऊन श्रीयुत बावळ ML सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या इंटरनेटच्या जगात 3G, 4G, 5G जरी आले तरी एक गोष्ट मात्र आपलं वर्चस्व टिकून कायम आहे,
ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे गुरुजी. 3G 4G 5G आणि सगळ्यात वरती म्हणजे आपले गुरुजी. हो, एक वेळ आपण गुगलवर वाचलेलं दुसऱ्या दिवशी विसरून जातो, पण जी आपल्या कानशिलात लगावून भर दिवसात तारे दाखवून आपण जे काही पाठ केले ना, ते इथे सेव्ह झाले, कधीच डिलीट न होण्यासाठी. बरोबर आहे ना? कोणाकोणाला मिळाली होती? आठवते बाबा, गाल लाल झाले होते, हो ना? वळूया पुढच्या सन्मानाकडे. या पुढील त्याचप्रमाणे PT विषयही अत्यंत उत्साहाने शिकवायचे, मात्र या सगळ्यात त्यांना लागायची कडक शिस्त. त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी कसे अगदी शिस्तीत असायचो, टापटीप. सरांनी शिक्षण क्षेत्रातील सेवेला 1990 साली शिरूर येथून सुरुवात केली. 1991 ते 93 या कालावधीत आपल्या गावात ज्ञानदानाचं कार्य केलं. 2022 मध्ये शारदा शिक्षण संकुल राहता अहमदनगर येथून प्राचार्य पदावरून निवृत्त झाले. आपल्या या कार्यासाठी आम्हा सर्व माजी विद्यार्थ्यांकडून आपणास मानाचा मुजरा आणि 1994च्या बॅचच्या प्रतिनिधींना मी विनंती करेन की त्यांनी सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. 1994 सत्काराकडे. गणिताच्या पदावल्या नफा तोटा टक्केवारी सगळं कसं क्लिष्ट. गणिताच्या पदावल्या नफा तोटा टक्केवारी सगळं कसं क्लिष्ट, पण तुम्ही शिकवल्यावर सर सगळंच व्हायचं स्पष्ट. आमच्या सगळ्या शंका कुशंका व्हायच्या नष्ट, कारण सर तुम्ही आहातच वरिष्ठ. शाळेत गणित विषयाचे अध्यापन अगदी सहजरित्या करणारे, मात्र एवढा क्लिष्ट विषय शिकूनही कलेची आवड जोपासणारे. आपले पुढील सत्कारमूर्ती आहेत D1च्या बॅचच्या प्रतिनिधींना मी विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी सरांचा सन्मान करायचा आहे. वाळूंज सरांनी आपल्या सेवेची सुरुवात 1988 साली पाटस दौंड या ठिकाणाहून केली. 1999-17 मध्ये कवठे येथूनच सर पर्यवेक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी 2001च्या बॅचचे प्रतिनिधी करत आहेत. यानंतर 1995च्या बॅचच्या प्रतिनिधींनी तयार राहायचं आहे. यानंतर वळूया पुढील सन्मानाकडे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण शिकवल्या ज्यांनी दिशा, लेझिम कवायत करताना वाजवला ताशा. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण शिकवल्या ज्यांनी दिशा, लेझिम कवायत करताना वाजवला ताशा. विद्यार्थी व पालकांची जाणली ज्यांनी भाषा, आमची सर्व शंका कुशंका ज्यांच्या समोर ठरल्या फोल, शिकवायचे आम्हाला ते विषय भूगोल. ओळखला असेलच, मी बोलते SB गायकवाड. असे शिक्षक म्हणजे श्रीयुत गायकवाड सर. गायकवाड सरांनी आपल्या सेवेला सुरुवात धायरी पुणे या ठिकाणाहून केली. कवठे गावामध्ये 1984 ते 1991 केलं. 2015 साली कवठे म्हणजेच आपल्या गावातूनच त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली, अर्थात ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या कार्याची खरं तर एवढा मोठा स्टाफ असताना सर्व पुरुष शिक्षकांमध्ये एका स्त्री शिक्षिकेने काम करणं म्हणजे एक प्रकारचं आव्हानच असतं. मात्र तरीही त्यांनी अगदी अलगदरित्या आपलं मध्ये पाहिजे इकडे
Ready, smile. Next again. सांस्कृतिक कला क्रीडा शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्या सर्वांचंच या ठिकाणी सहर्ष असे स्वागत. आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारे आणि सर्व विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या एकांकिकेच्या माध्यमातून कलेची आवड निर्माण करणारे विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक म्हणजे श्री चंद्रप्रकाश कवितकेसर. सरांनी आपल्या सेवेला 1967 पासून कवठ्यामध्ये सुरुवात केली. 1967 ते 1969 व त्यानंतर 1976 ते 1990 या काळामध्ये त्यांनी आपल्या शाळेत सेवा दिली. अशा या ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. 1993च्या अगोदरचे जे माजी विद्यार्थी आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. ज्येष्ठ असे कवठेगावचे ग्रामस्थ च्या अगोदरचे सर्वच माजी विद्यार्थी जे आपल्याला भूगोल या विषयाचं अध्यापन करायचं आहे. अतिशय सुंदर असं अध्यापन सर आपल्याला करत होते. त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात 1991 मध्ये चास कमान खेड या ठिकाणाहून केली. कवठे या गावामध्ये 1999 ते 2001 या कालावधीमध्ये त्यांनी ज्ञानदानाचं काम केलं. 2013 मध्ये मोरीवाडी कोल्हापूर या ठिकाणाहून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. सरांच्या या कार्याचा मान सन्मान म्हणून आपण 2001च्या बॅचच्या प्रतिनिधींना या ठिकाणी आमंत्रित करीत आहोत. 2001च्या बॅचचे प्रतिनिधी त्यांनी सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. श्रीयुत चौगुले BA सर. मार्गदर्शन करणारे अत्यंत मितभाषी सर्वांशी प्रेमाने वागणारे ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन कवठे गावात घालवलं, ज्यांना आपण कधीही विसरू शकणार नाही असे कैलासवासी मात्र आपल्या हृदयामध्ये ते कायम राहणार आहेत. त्यांचा हा सन्मान त्यांच्या कुटुंबियांनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती करते. तसेच कल्पनाताई टोकळे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. 2 मिनिटं थांबा. ओके. समोर आपल्या गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ अर्जुनदादा मुखेकर यांना देखील हा सन्मान करण्यासाठी व्यासपीठावर शिकवणारे, स्वच्छता टापटीप या विषयांमध्ये विशेष रस असणारे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून आपला डबा गरीब विद्यार्थ्यांना वाटणारे, कायमच कवठेकरांना मदतीचा हात देणारे सर म्हणजे श्रीयुत RV कांबळे सर. श्रीयुत कांबळे सरांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी मी 1996च्या बॅचच्या प्रतिनिधींना विनंती करते की त्यांनी हा सन्मान करावा. सर, तुमच्याकडे पाहून मला कवी कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांच्या कना या कवितेच्या शेवटच्या कडव्याच्या काही ओळी आठवतात.
ज्यावेळेला तेव्हा तो आपल्या सरांकडे येतो आणि हे सगळं ऐकल्यानंतर जेव्हा त्यांच्या सरांचा हात खिशाकडे जातो, त्याला वाटतं सर आपल्याला आर्थिक मदत करणार आहे. तेव्हा काय होतं हे मी तुम्हाला या कडव्यातून सांगणार आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा होता. मोडला असला संसार तरी मोडला नाही कणा. मोडला असला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ होईल. सर मला तुम्हाला सांगायचंय की आता आम्हाला उपशिक्षक म्हणून सर सेवानिवृत्त झालेले आहेत. नाराज आहे का तुम्ही? सर आपण केलेल्या सेवा पुढील सन्मानाकडे. या पुढील सत्कार मूर्ती आहेत श्रीयुत बिराजे पी सर. 2002च्या प्रतिनिधींनी याचा सन्मान करण्यासाठी तयार राहायचं आहे. पी बिराजे सर मराठी आणि इंग्रजी या विषयांचं अध्यापन करायचे. त्यासोबतच ते उत्कृष्ट असे हार्मोनियम वादकही होते. इतकेच नव्हे तर मराठी भाषेत त्यांनी साहित्य लेखन केले. त्याचबरोबर सरांना कविता लेखनाची देखील आवड आहे. लेखक, कवी, आदर्श शिक्षक अशी कितीतरी विशेषणं जरी त्यांना लावली तरी ती कमी पडते. असे आपले पी बिराजे सर. सरांनी आपल्या सेवेला सुरुवात 1986 पन्हाळा कोल्हापूर येथून केली. कवठे गावामध्ये 1994 ते 2007 म्हणजे तब्बल ते प्रतिनिधींना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. अरे कोल्हापूर या ठिकाणाहून 2020 साली सर मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करते 2002च्या प्रतिनिधींना. पद्धतीने या ठिकाणी पी बिराजे सरांना हा मानाचा मुद्रा दिला जात आहे. च्या बॅचने वेगळ्या पद्धतीने सालेट देऊन त्यांचा हा सन्मान केलेला आहे. मित्रमैत्रिणींनो इकडे लक्ष द्या. ओके आवाज नाही आला. दम पाहिजे, दम श्रीयुत पी बिराजे सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. अशा प्रकारच्या सन्मानामुळे मला असं वाटतं पुन्हा एकदा पी बिराजे सरांना असं वाटलं असेल की आपण कवठे गावच्या न्यू इंग्लिश स्कूल कवठे येथे आलेलो आहोत आणि त्यांच्या बऱ्याचशा आठवणी मला वाटतं या निमित्ताने या ठिकाणी ताज्या झाल्या असतील. या पुढील सन्मानाकडे आपण वळणार आहोतच. तत्पूर्वी मला पूर्वीच्या विद्यार्थ्यांसाठी मला वाटतं रात्रीची अभ्यासिका असायची, बरोबर ना? रात्री 8 ते 10 कोणते ना कोणते शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, खरं तर आपल्यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी शाळेत उपस्थित असायचे. मग सोमवारी कोण, मंगळवारी कोण, बुधवारी कोण हे ठरवण्यासाठी एक वेळापत्रक तयार केलं होतं आणि हे वेळापत्रक आमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं अगदी तोंडपाठ होतं. अगदी सांकेतिक भाषेमध्ये आम्ही ते पाठच करून ठेवलं होतं की आज कोणत्या सरांचा टर्न. आठवतंय का ती सांकेतिक भाषा काय होती? आत्ता कदाचित आठवत नसेल, आठवण करून दिल्यावर नक्की आठवेल. कोबी दुचका पावा मावा. आठवतंय का? कोणाकोणाला आठवलं? कोबी दुचका पावा मावा. रात्री 8 ते 10च्या बॅचला
मार्गदर्शन करायला, लक्ष ठेवायला कोणाकोणाचा टर्न आहे हे लक्षात राहण्यासाठी हे सांकेतिक वाक्य तयार केलं होतं. को म्हणजे कोणते सर? कोरे सर. को म्हणजे कोरे सर. बी म्हणजे बिराजे सर. धू म्हणजे सर. वा म्हणजे वावळ सर. मा म्हणजे मार्कड सर. आणि वा म्हणजे आपले वाघमारे सर. असं होतं ते कोबी दुचका पावा मावा. हो की नाही? आठवड्याचे वाघ जरी 7 होते तरी शिक्षक मात्र 9 होते. आणि आता आपण वळतोय आपल्या स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करते श्रीयुत चौधरी SD सरांना. सर इंग्रजी विषयाचे अध्यापन करायचे. यांचा सन्मान करण्यासाठी मी 2003च्या बॅचच्या प्रतिनिधींना तयार राहण्याचे मार्गदर्शन करायचे. व्याकरण अगदी उकळून पिणारे, यस क्लबच्या माध्यमातून आजही सामाजिक कार्याची आवड जोपासणारे, आरोग्य शिक्षणास महत्त्व देणारे, याही वर्षी किंवा याही वयामध्ये अभी तो मैं जवान हूं असं मनात कितीतरी बैठका मारणारे, दररोज व्यायाम करणारे, स्विमिंग करणारे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कायम हसतमुख असणारे. सगळ्यांनीच ओळखले मी बोलतेय श्रीयुत चौधरी SD सरांबद्दल. सरांनी आपल्या गावाला स्वतःचं गाव बनवलं आणि ते इथलेच बनून राहिले. पूर्ण जीवन त्यांनी आपल्या कवठे गावामध्येच घालवलेलं आहे. आपल्या सेवेची सुरुवात त्यांनी 1990 मध्ये साधना स्कूल हडपसर येथून केली होती. कवठे गावामध्ये 2002 ते 2017 या कालावधीमध्ये त्यांनी ज्ञानदानाचं काम केलं आणि 2022 मध्ये शिरूर येथून प्राचार्य पदावरून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. आपल्या या कार्याचा गौरव म्हणून आज या ठिकाणी आम्ही आपला सन्मान करत आहोत. त्यांनी हा सन्मान सपत्नीक स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. हा सन्मान करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते. वाजला पाहिजेत चौधरी सरांसाठी. यानंतर आपण 1993 ते 2003 या सर्व बॅचच्या मधून एक प्रतिनिधी पुढे यायचं आहे. ते म्हणजे आपल्या शाळेतील सगळे क्लर्क. त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी आज करीत आहोत. या ठिकाणी आपल्या न्यू इंग्लिश स्कूल कवठेचे माजी प्राचार्य माननीय मोमीन सर आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आपल्या कवठे गावच्या माजी विद्यार्थी गुलाबशेठ वागदरे, त्याचप्रमाणे केरभाऊ इचके यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. समोर पाहता सगळ्यांनी जवळ आहे सर. समोर 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 पहा.